आता जी आहे ना खूप छान आहे. तिचं नाव आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. या नावाची गोष्ट आपण अगोदर पण ऐकली आहे की नाही, पण त्याच नावाची मी दुसरी गोष्ट सांगणार. हा, तुम्ही गोष्ट ऐकली पण असेल, पण खूप छान आहे. एक तर नाही, टोप्या विकणारा माणूस असतो. मग तो टोप्या विकणारा माणूस काय करत असतो, टोप्या शिवत असतो आणि बाजारला जाऊन टोप्या विकत असतो. मग असंच एक दिवशी भरपूर टोप्या आपल्या घोटड्यात बांधून डोक्यावर घेऊन बाजारला चालत चाललेला. पण चालून 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 काय होतंय, त्याला जरा पाय दुखते. त्याला वाटतं आता जरा दुपार झाली आहे, 2 घास खावाव आणि झाड छान आहे, त्या झाडाच्या खाली जरा आराम करा. म्हणून त्यानं काय करते, आपल्या डोक्यावरचं टोप्याचं गठोडं खाली ठेवतंय, 2 घास खातंय आणि जरा झोपून राहते. ज्या झाडावर झाडाच्या खाली ते झोपलेलं असते ना, त्या झाडावर माकडं बसले असते. माकडं बसले असते. ती माकडं काय करते, ती हा डोक्यावाला माणूस आहे व्यापारी, झोपलाय असं बघते ती आणि वरून खाली खाली येते ती आणि त्या गठोड्यात सोडते ती, त्यातल्या टोप्या घेते ती झाडावर जाऊन बसते आणि डोक्यावर घालून बसते. थोड्या वेळानं हे टोप्याचं व्यापारी काय करते, उठते. जाऊ येऊन त्याला पुढे जायचं आपल्याला गावाला, बाजार 4 वाजता भरणार आहे. बघतो तर काय त्या म्हटल्या टोप्या काय इकडे 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 बघते, बघता बघता ते नजर वर जाते. बघतो तर काय, झाडावर माकडं टोप्या घालून बसलेली असते. प्रश्नच पडला, माकडाने टोप्या नेल्या तर ह्या टोप्या खाली कशा घ्यायच्या, कशी द्यायची माकडं. पहिल्यांदा काय करते, बघते त्यांना असं 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 खाली टोपी टाका असं म्हणतंय. ते बी माकडं वरून त्याला असं 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 करते. ती खाल्लं वरडते, अरे द्या की माझ्या टोप्या, मला बाजारला जायचं. ती माकडं असं 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 काय करावं बाबा म्हणते हे ना. पुढं काय करतोय, खाली बस पडलेलं असं बारक बारक एवढं कडं घेते आणि फेकून मारते माकडाला. माकडं बी काय करते, त्या झाडाला ती फळं लागली असते का उंबरासारखी, जरा हिरवी असते ती फळं तुटते ह्याला मारते. यानं खाल्लं खडं मारते, ती माकडं बी फळं तुटते ह्याला मारते. प्रश्नच पडते, तर बाबा म्हणते आता डोक्या कशी द्यायची माकडं. विचार करते मग ते आता ह्यांना रागवून किंवा मारून काय उपयोग नाही. आता डोकं लावावं लागतं. आता काय करावं लागतंय, डोकं वापरावं लागतंय. म्हणते ह्यांना काय खडं मारलं तर हे मला वरून फळं फेकून मारायला लागतं. ते ओळखतंय, त्याच्यावर विचार करतंय आणि काय करतंय, ह्याच्या डोक्यावर पण एक टोपी असते. त्या व्यापाऱ्याच्या डोक्यावर एक टोपी असते. ती टोपी अशी घेते, स्वतःची टोपी अशी घेते, अशी खाली जमिनीवर फेकते. माकडं तसंच करते, स्वतःच्या डोक्यावरची टोपी घेते ती आणि फेकते ती खाली. सगळ्या टोप्यावरच्या खाली येते त्या. पट 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 टोपीवाला काय करते, सगळ्या टोप्या गोळ्या करते, आपल्या कटोड्यात भरते आणि काय करते, निघून. इथं गोष्ट संपली. त्या गोष्टीमधनं आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते बघा. त्यानं खडं मारलं, मिळाल्या का टोप्या. त्यानं वाकडं दाखवलं, हातवारे केले, मिळाल्या का टोप्या. ही शक्ती लावली, टोप्या मिळाल्या नाही का. जेव्हा त्यानं युक्ती लावली, डोकं वापरलं, त्यानं काहीच केलं नाही, त्यानं फक्त आपली डोक्याची टोपी खाली टाकली, माकडाने तसंच केलं. त्यांना कळलंच नाही आपल्या टोप्या जातेल्या म्हणून. त्याने काय करत होती, ती खालचा टोपीवाला कसं करते तसंच करतो. त्यानं वाकडं दाखवलं, ती वाकडं दाखवतो. त्यानं खडं मारलं, त्याने म्हणलं फळं मारत होती. शेवटी त्यानं टोपी काढून खाली टाकली, त्याने टोप्या काढून खाली टाकली. तर तिथं त्या माणसाची शक्ती काय उपयोगाला आली नाही, पण युक्ती मात्र उपयोगाला आली. म्हणून नेहमी काय म्हणलं जातं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कारण आपण कुठेही
शक्ती लावून सगळीकडे जिंकू शकत नाही. युक्ती जर लावली, जर डोकं वापरलं तर आपण जिंकू शकतो. असंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शक्ती न वापरता युक्ती वापरली आणि बऱ्याचशा लढाया असतील, वेगवेगळे प्रसंग असतील, ते सगळे प्रसंग शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून घेतले. कारण त्यांना पण माहित होतं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. कळलं का? ठीक आहे.